देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपल्या राज्यात जो एक ऐतिहासिक निर्णय आपण मच्छीमारांसाठी जो घेतला होता तो म्हणजे मच्छीमारीला कृषीचा दर्जा देणं आणि तो दर्जा दिल्यानंतर ज्या ज्या सवलती जे फायदे आपण शेतकऱ्यांना देतो ते सगळे फायदे आपण मच्छीमारांना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचललेली होती। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या सगळ्या निर्णयावर अधिकृत पद्धतीने शिक्कामोर्तब होऊन त्याचा GR ही माझ्या हातात आहे। GR ही निघालेला आहे आणि त्या निर्णयानुसार मत्स्य व्यवसाय कृषी समक्ष दर्जा दिल्यास मच्छीमार, मत्स्य संवर्धन व मत्स्य कासदारांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँकेकडून दिलेल्या जाणाऱ्या ₹2 लाखाच्या मर्यादेतील अल्पमुदतीच्या खेळते भांडवल कर्जावर राज्य शासनामार्फत 4% व्याज परतावा सवलत देण्याबाबतच्या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे ह्या ज्या सवलती आपण आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी देत होतो, आता जो पारंपरिक मच्छीमारी करणारा आणि समुद्रावर मच्छीमारी करणारा जे राज्यामध्ये जे काही मच्छीमार आहे जवळपास 15 लाख मच्छीमारांची नोंद आहे, त्या सगळ्या जणांना हा लाभ आजपासून त्या संबंधित मिळणार आहे। मला विश्वास आहे की हा GR निघाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना पण आर्थिक समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा हा एक महत्त्वाचा निर्णय आहे। त्याचबरोबर आज कोकणामध्ये सिंधुदुर्ग असो अन्य जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पावसाळ्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जे काही भात शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय त्या सगळ्या परिस्थितीवर आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आणि त्यानुसार झालेल्या नुकसानासंदर्भात जास्त नुकसान भरपाई आणि जास्त मदत शासनाच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी निर्देश दिलेले आहेत। संबंधित खात्याचे सचिव त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्या शेतकऱ्यांना, मग भात शेतीच्या शेतकरी असो अन्य शेतकरी असो, त्यांना जास्त मदत, आता पंचनामे सुरू असले तरी पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यात भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वास देतो की शासन हे तुमच्या बरोबर आहे आणि जास्त मदत तुम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे, हा विश्वास ह्या निमित्ताने देतो। रडीचा डाव आहे हो, त्यांना माहिती आहे मॅच हरलेली आहे, बॅट्समॅन पण नाही, बॉलर पण नाही, काहीच नाही यांच्याकडे, पॅड लावण्याची पण लायकी नाही आणि म्हणून हरलेली मॅच का खेळावी म्हणून हे रडगाणे शेमड्या मुलांसारखं करायचं, हे यांची सगळ्यांची लायकी आहे। असंच रडगाणं लोकसभेच्या नंतर केला नाही की बाबा, कारण का एवढे खासदार निवडून आले आहेत, यापेक्षा जे निवडून आलेले लोकसभेच्या नंतरच्या खासदार आहेत महाविकास आघाडीचे, त्यांनी सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि परत निवडणुकीच्या सामोरं जावं ना। एवढेच तुमच्यामध्ये खुमखुमी आहे किंवा काही आग लागलेली आहे ना, तर तुम्ही सगळ्या तुमच्या खासदारांना राजीनामा द्यायला लावा आणि चला घेऊ पोटनिवडणुका, दिसतील काय परिस्थिती आहे, मग कळेल वोट जिहाद कुठून कसं निघतं ते सगळं कळणार। मग मागील वर्षभरात आपण जर बघितलं असेल तर तुमच्या विभागाने महत्त्वपूर्ण काही निर्णय घेतले, महसूल विभागाने निर्णय घेतले, त्याची नोंद देखील झालेली आहे, त्याचा निवडणुकीमध्ये किती फायदा होऊ शकतो जनसामान्यांचे निर्णय? बघा, आजच्या काळात अगर किनारपट्टीचा भाग आणि मच्छीमारीच्या संदर्भात अगर विचाराल, या कृषीचा दर्जा दिल्यानंतर सामान्य मच्छीमारांना ह्याचा फरक जाणवलेला आहे। आज काही झालं तर शेतकऱ्यांना आपण ज्याप्रमाणे टोकाची मदत देतो, काही न विचार करून मदत देतो, कारण का हे शेतीप्रधान राज्य आणि देश आहे, म्हणून शेतकऱ्यांचा ना स्वतःच्या पायावर उभं राहणं, मग कुठल्याही पद्धतीचे संकट असो
हे राज्य शासनाचं नेहमी प्राथमिकता राहिलेली आहे. आता ज्या ज्या योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड सारख्या योजनेचा लाभ थेट तुम्ही मच्छीमारांना देताय. 4% विमाचा हे सवलत बँकेतून सवलत देत, ह्या सगळ्याचा फायदा मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीमध्ये थेट होणार आहे. म्हणून गेल्या महिन्याचा त्यांचा उत्पन्न आणि येणाऱ्या महिन्याच्या उत्पन्नामध्ये जेव्हा वाढ दिसेल तर मग ते कोणामुळे होत आहे? देवाभाऊच्या सरकारमुळे होत आहे. हा जो काही फरक म्हणजे त्यांच्या राहणीमानामुळे जो फरक होणार, मुलगा पहिलं मोटर बाईकवर जायचा आता गाडीमध्ये जायला लागला, हा कोणामुळे झाला? मच्छीमाराचा मुलगा जेव्हा आज बाईक चालवतो उद्या गाडीमध्ये बसेल तो पहिले आभार किकस्टार्ट मारण्याच्या अगोदर देवाभाऊंना देईल. हा जो फरक त्यांच्या आयुष्यामध्ये झाला आहे ना, ह्याचं प्रतिबिंब निश्चित पद्धतीने तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसेल. आम्ही काम केल्यानंतर, निर्णय घेतल्यानंतर आम्ही मच्छीमारांच्या समोर आता जाणार आहोत. आश्वासन देत बसलो नाही, करणार बघणार, केलेलं आहे, GR काढलाय. आणि आता मच्छीमार बांधवांनी आणि सामान्य जनतेने बघावं की गेल्या 11 महिन्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात असलेलं हे राज्य सरकारने जे काय ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळे तर हे रडगाणी सुरू आहेत ना निवडणूक याद्यांची. हे सगळे जे गट्टे दाखवले जात आहेत हे त्याच्यामुळेच आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जे आहेत विक्रमराव जानकर यांनी दावा केला की एक दिवस सरकार माझ्या हाती द्या. हा ईव्हीएमचा जो घोळ आहे, वडापावचे स्टॉल आहे ना, एक दिवस त्यांच्या हातात द्या, वडापाव विका आणि परत घ्या. बरोबर आहे. नितेश जी, आज मछुआरों को लेकर एक ऐतिहासिक निर्णय कैबिनेट ने लिया है और इसकी नोट अब पूरे देश भर के अलग अलग राज्यों में इस तरीके की चीजें हो रही हैं. जरूर. क्या हमारे महाराष्ट्र राज्य ने जो 9 मई 2025 को जो ये निर्णय लिया उसके बारे में केंद्र सरकार ने हमारे डिपार्टमेंट के सचिव रामास्वामी जी के माध्यम से ये सारी मालूमात मंगाई है, इन्फॉर्मेशन मंगाई है. और उनका केंद्र सरकार का ये प्रयत्न है कि जिस तरीके से महाराष्ट्र ने एक मॉडल राज्य के तरीके से मछुआरों को इतनी बड़ी मदद की है, आज किसान का दर्जा दिया है, उसका वजह से उनका पर कैपिटा इनकम जो बढ़ेगा, उनका उत्पन्न जो बढ़ेगा, उसको पूरे देश में कैसे उसको लागू किया जा सकता है, इस बारे में स्टडी शुरू है. देवाभाऊ का ये मॉडल जरूर पूरे देश में फॉलो होगा, इतना मैं विश्वासित हूँ. आज जिस तरीके से चुनाव आयोग ने प्रेस कॉन्फ्रेंस की घोषणा की तो विपक्ष इस पर चिल्लाने लगा, हंगामा करने लगा कि बिना हम लोगों के सवालों के जवाब दिए इलेक्शन कमीशन. अरे मगर ये सवाल लोकसभा के बाद आए नहीं ना. जब ये हरा गुलाल उड़ रहा था, पाकिस्तान जिंदाबाद के नारे हम सुन रहे थे, तभी ये सवाल हमने सुने नहीं. तभी भी अगर ये सवाल सुनाई देते तो आम लोगों को भी और इलेक्शन कमीशन को भी लगता कि ये सिंसियर लोग हैं, ये हर चीज़ के ऊपर सवाल उठा रहे. और या लिस्ट, वोटिंग लिस्ट भी ऐसी निकालनी है जिसके वजह से अन्य लोगों के ऊपर अन्याय हो रहा है. जो लोग उनको वोटिंग करने ही नहीं वाले हैं उन वोटिंग लोग के ऊपर, वोटिंग लिस्ट के ऊपर प्रश्न चिन्ह उठाना है. और जो 2-2, 4-4 बार नहीं, 12-12, 13-13 बार कभी कभी हिजाब पहन के भी वोटिंग करते हैं, उनके ऊपर कोई सवाल नहीं पूछता है. हमेशा हिजाब पहने हुए महिला, हिजाब पहने हुए हमेशा वो हमारी माता भगिनी नहीं होती. बहुत सारे कंप्लेंट आए जब हिजाब पहन के भी 14-14, 15-15 बार वोटिंग हुआ है, तो उस पर भी थोड़ा आक्षेप ये हमारे महाविकास आघाड़ी के लोगों ने लेना चाहिए ना. सर, आशीष साहब ने कहा कि सर वो सिर्फ हिंदू वोटरों की बात करते हैं, वो सिर्फ हिंदू वोटरों की वो बराबर है ना. कारण का मोहल्लों में होने जो वोटिंग है, एक टाइम 13-13, 14, 15-15 बार भी वोटिंग होने की कहानी हम लोगों ने कान पे सुनी है. इसलिए तो मैंने बोला ना कि अभी हिजाब पहनने के बाद कभी कभी हिजाब का मतलब मिसयूज भी होता है. 14-14, 15-15 बार भी वोटिंग किया जाता है, तो तभी इन लोग मारने की भाषा नहीं करते उधर. वो थोड़ा BMC के वो जो मोर्चा जो है ना, वो थोड़ा जरा मोहम्मद अली रोड में लेके जाते ना, उसका फायदा हम लोग सभी को हो जाता. थैंक यू.